नमस्कार, मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनल. साधारणतः 8 तारखेच्या आसपास राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्याही अगोदर संबंध महाराष्ट्रात त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या मतदारसंघात कोण उमेदवार असावेत अशा इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. वेगवेगळ्या पक्षाचे श्रेष्ठी आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. महाराष्ट्रात लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो. या मतदारसंघातून कोण उभा टाकणार अशी एक चर्चा चालू आहे आणि आपापले प्रत्येकाचे प्रयत्नही चालू आहेत. या मतदारसंघातून भाजपाचे एक अत्यंत क्रियाशील असे एक माजी नगरसेवक राहिलेले सुधीर धुतेकर हेही उत्सुक आहेत असं समजल्यानंतर आम्ही आज त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलावलं आहे. नमस्कार. नमस्कार. काय म्हणतंय, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून तुम्हाला निवडणूक लढवायची आहे? होय, निवडणूक लढवायची इच्छा आहे यावेळेस. काय एवढी मोठी शक्ती आहे, अमित देशमुख जिथं आहे, जिथं विलासरावांचा मतदारसंघ हा म्हटला जातोय, या मतदारसंघामध्ये तुम्ही फाईट देऊ शकाल? निश्चित. काय आहे की या ठिकाणी मान्य विलासराव देशमुख साहेबांनी केलेलं काम, त्यांचं लोकांच्या प्रती असलेले म्हणजे संबंध, संवादाचे संबंध असतील किंवा त्यांनी केलेलं काम असेल, ह्या सगळ्या गोष्टी निश्चितच त्या काळामध्ये वाखाणण्यासारख्या होत्या, त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही आहे. आणि त्याच नावावरती आज राजकारण चालावं असं जर अमित देशमुखांना वाटत असेल तर ते चूक आहे. एक गोष्ट खरी आहे की अमित देशमुख म्हणजे नाव मोठं लक्षण खोटं असं जे म्हणलं जात आहे, त्याच्या सदरामध्ये काम करणारे आमदार म्हणून आत्ता हे निदर्शनं देत आहेत. आणि आज आम्ही जे हे बोलतोय ते 15 वर्ष त्यांनी काय काम केलं ह्याच्यानंतर आज आम्ही लोकांच्या समोर जातो. खरं तर 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ही काही छोटी बाब नाही आहे. 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये योगायोगानं त्यांना जवळपास निम्मा काळ त्यांना मंत्री राहता आलं. पण अशाही परिस्थितीमध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टीसाठी लातूरची वाताहत होऊन गेली आहे. आणि अतिशय अडचणीची बाब ही आहे की त्यांना लातूरच्या गल्ली बोळ म्हणजे आता जनरली लातूर शहर तर फक्त म्हणजे 18 वार्ड आणि 27 गाव आहेत. म्हणजे अतिशय छोटा मतदारसंघ आहे जिल्ह्यातल्या बाकी सगळ्या, म्हणजे लातूर ग्रामीण 183 गाव आहेत त्याच्यामध्ये आणि अतिशय लांबचा मतदारसंघ आहे. तर अशा ठिकाणी एवढ्या छोट्या मतदारसंघामध्ये सुद्धा ते फिरू शकत नाहीत, हे दुर्दैव आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की त्यांच्या आत्तापर्यंत जे फेल्युअर आहे, अपयश आहे जे आत्ताच्या कामाचं, त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता त्यांना पराभूत करू शकतो ह्यावेळेस, ही आता आमच्या आत्मविश्वासाची बाब आहे. एवढी नाराजी आहे का अमित देशमुखांच्या विरोधात, जे की लोक तीव्रतेने 95 प्रमाणे पराभव करतील काँग्रेस उमेदवारांचा असं? आता खरं तर तुम्ही खूप निवडणुका बघितल्या साहेब. आत्ता मला थोडंसं ह्या निवडणुकीचं जर तुम्हाला असं गणित सांगायचं म्हटलं तर तुम्ही आत्ता कानोसा घेतच आहे सगळीकडं. एक गोष्ट खरी आहे की प्रत्येक वेळेस नाव मोठं आहे त्यांचं म्हणून काही गोष्टी त्यांच्या बाजूनी जातात किंवा हे होतात. 95ला जी परिस्थिती होती, लोकांनी विलासराव देशमुखांना पाडण्यासारखं काही घडलं नव्हतं किंवा त्यांच्या हातून काही झालेलं नव्हतं. पण विलासरावांच्या आजूबाजूच्या लोकांमुळे त्यांना पराभवाचा धक्का बसला. त्यावेळेस जे कोणी उमेदवार निवडून आले तर तुम्ही त्यांचं बघितलं ते काही फार मोठे विलासरावांच्या दृष्टीने फार मोठे उमेदवार नव्हते. पण लोकांनी लातूरच्या ठरवलं आणि त्याचा पराभव केला. फक्त 95चंच नाही सांगत मी तुम्हाला. रुपाताई पाटील आणि शिवराज पाटील चाकूरकरांची जी निवडणूक झाली त्याही निवडणुकीमध्ये शिवराज पाटील चाकूरकर आणि रुपाताई अशी उंची पाहता शिवराज पाटील खूप उंचीवरती होते. पण अशा परिस्थितीत लातूरच्या लोकांनी ठरवलं की आपण एवढे वेळेस यांना निवडून देतो आणि काहीच काम होत नाही, आता ह्यावेळेस पराभूत करायचं म्हणून त्यावेळेस लोकांनी शिवराज पाटलांना पराभूत केलं. आता ह्या दोन्ही निवडणुकीचं एक वैशिष्ट्य सांगतो की कधी आपण जात वगैरे हे आपण निवडणुकीत आम्ही भाजप म्हणून काम करताना नाही बघत, पण विलासराव पाड्यामध्ये मराठा समाजातल्या लोकांचा खूप मोठा हात होता. हे बाकी मामुली वगैरे तर तुम्ही स्वतः त्याच्यातले सगळे साक्षीदार आहेत ह्या गोष्टीतले. ते होते शिवराज पाटलांचा पराभव झाला त्यावेळेस लिंगायत समाजाच्या हिरिरीनं बाहेर पडला, शिवराज पाटलांच्या विरोधात मतदान केलं. तशीच परिस्थिती विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, डॉक्टर जनार्दन वाघमारे एक माळी समाजाचा माणूस, राजकारणाचा काहीच संबंध नाही आहे, पण तो माणूस विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, ह्या शहराचा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री असताना, नेतृत्व करत असताना त्यांना त्यांचा उमेदवार पाडावं वाटणं, ह्याचा अर्थ की लोक या ठिकाणी ठरवतात की ह्याला पाडायचं. आणि तीच परिस्थिती आत्ता या ठिकाणी निर्माण झाली आहे. विषय कसा आहे की अमित देशमुखांची अँटी इन्कमन्सी म्हणण्यापेक्षा अँटी इन्कमन्सी किंवा विरोधात असते, ज्यांनी काही थोडंफार काम केलं पण मग नंतर काही काम नाही झालं त्याच्या विरोधात होऊ शकते. पण 15 वर्षात ह्यांनी एक काम सांगायचं आणि मग त्याच्यानंतर मग ह्यांनी बोलायचं, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं
95ची निश्चित परिस्थिती आहे. लातूरच्या लोकांनी ठरवून टाकलंय की ह्या अमित देशमुखांचा यावेळी 100% पराभव करायचा आहे आणि त्याच्यामुळं अमित देशमुखांचा पराभव होणार यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का खरंच अमित देशमुख यांचा पराभव होईल? 100%. आता 2-3 गोष्टी म्हणजे मी योगागन आता म्हणजे जात म्हणून हा विषय आपण फार चर्चा नाही केला पाहिजे कार्यकर्त्यांनी, पण एक त्याच्यातलं सांगतो. लातूरमध्ये सगळ्यात मोठा मतदार आहे तो मुस्लिम मतदार आहे. हो, 80,000च्या जवळपास मुस्लिम मतदार आहे. म्हणजे मुस्लिम समाजानं जर ठरवलं तर त्यांचा उमेदवार उभा राहिला, अपक्ष जरी उभा राहिला तर त्यांनी 100% त्यांचं मतदान केलं तर तो 100% निवडून येईल अशी परिस्थिती आहे. पण मुस्लिम समाजाची अवस्था काय आता? अक्षरशः मुस्लिम समाजाची अशी अवस्था आहे की लातूरमध्ये मुस्लिम समाजाचा एकही नेता तयार नाही झाला. कुठला महापौर झाला, कुठला उपमहापौर झाला किंवा कुठला कारखान्याचा चेअरमन झाला हे तुम्ही मला सांगा. नाही आहे. मुस्लिम समाजाच्या संदर्भामध्ये शादीखान्याचा विषय होता. मग अमित देशमुख एवढे वर्ष या ठिकाणी आमदार असून या ठिकाणी ते करू नाही शकले. आमचे मित्र अभिमन्यू पवार या ठिकाणी मुख्यमंत्र्याकडे पीए होते, आमदार सुद्धा नाही, मुख्यमंत्र्याकडे पीए होते आणि तो शादीखान्याचा विषय त्यांनी मार्गी लावला. म्हणजे असे एक ना अनेक असे विषय होते. दुसरा विषय असा आहे की दलित समाजामधला विषय तुम्हाला सांगायचा. दलित समाजाचं जवळपास 65,000 मतापेक्षा जास्त मतदान आहे आणि त्याच्यामध्ये बौद्ध समाज 40-42 हजारापेक्षा जास्त आहे. मला आत्ता डॉक्टर काळगे हे खासदार झाले लातूरमध्ये, पण दलित समाजाचा ह्यांचं इतकं सगळं लातूरवरती प्राबल्य आहे, प्रभाव आहे, ह्यांच्या जीवावरती लातूर चालतो असं वातावरण हे सगळीकडे करतात. दलित समाजाचा कुठला माणूस या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आला तुम्ही मला सांगा. ह्यांनी तिकीटच सुद्धा देत नाही. मराठा समाज या ठिकाणी 40-42 हजार मतदार मराठा समाज आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्ती असेल, कदाचित माझं एखादं गणित चुकत आहे असेल. तर मराठा समाजामधला कुठला असं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की रविशंकर जाधव सरकार स्वतःच्या जीवावरती निवडून येणारा किंवा हे करणारा काय झालं त्याचं? सुरेश पवारची काय हाल केले ह्यांनी. म्हणजे असे एक ना अनेक तुम्हाला उदाहरणं देता येईल. तर मराठा समाजामधला कोण माणूस पाहिजे तर ह्यांच्या दारात झाडू काढणारा माणूस असेल तरच तो ह्यांना लागतो, भले तो मराठा असू दे किंवा इतर असू द्या. तशीच परिस्थिती लिंगायत समाजाची काय? लिंगायत समाजाच्या एक फक्त वानगी दाखल त्यांनी स्मिता खानापूर हे केलं, आम्ही कौतुक करतो त्या गोष्टीचं, महापौर केलं त्यांनी. पण लिंगायत समाजातले किती कार्यकर्ते स्वतःच्या पायावर उभा केले ह्यांनी? किती कार्यकर्त्यांना ह्यांनी न्याय दिला हे ह्यांनी सांगावं. पण होतं काय नेमकं की लिंगायत समाजाच्या बाबतीमध्ये दुजाभाव मागच्या अनेक वर्षापासून देशमुख करतायत आणि त्याच्यामुळेच लातूरमध्ये लिंगायत वर्सेस मराठा हे कधीतरी थांबलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आणि ह्या देशमुखाच्या चुकीच्या नीतीमुळं हे वातावरण वाढत चाललंय आणि ती दरी त्यामध्ये निर्माण होत चालली. असे अनेक आहेत ओबीसीच्या समाजातले विषय आहेत. कुणी सुद्धा माणूस मोठा नाही होणार ह्याची काळजी हे घेतात आणि त्याच्यामुळं ह्यांचा 100% पराभव होईल आणि ह्याच्यामध्ये ती परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि ह्या लोकांनी ह्या सगळ्या मुस्लिम असतील, दलित असतील, लिंगायत असतील, मराठा समाजातल्या काही लोकांना माझी विनंती आहे शेणी ह्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नाही, हे झाले अमित देशमुखांचे डिमेरिट, ज्याच्यामुळे हे पराभूत होतील असं वाटतंय. पण तुम्ही भाजपाने इथं मतं अधिक मिळावीत किंवा भाजपाचा उमेदवार निवडून यावा यासाठी काय केले? तुम्ही काय केले भाजप? एकदम बरोबर, अतिशय चांगला प्रश्न विचारला चिंतू साहेब. एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी कधीच नाही निवडून आला. दुर्दैवानं आम्ही पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करतोय आणि मी तुम्हाला हे सांगतो की काय झालं योगायोगानं की भारतीय जनता पार्टीची ताकद वाढण्याच्या दृष्टीनं काही गोष्टी नाही झाल्या हे एकदम स्पष्ट आहे. विक्रम गोजमगुंडे भाजपमध्ये आले, ते निवडणुकीला उभा राहिले, 37-38 हजार मतं मिळाले त्यांना 99ला, ते परत वापस गेले. शिवाजीराव पाटील कव्हेकर आमदार असताना डिपॉझिट जप्त झालं, 20,000 मतं फक्त मिळाले. ते भाजपमध्ये आले, 80,000 मतं मिळाले त्यांना, ते आले परत निघून गेले. दुर्दैवानं त्याच्यानंतर काही 2 निवडणुका शिवसेनेला लढल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा भाजप आलं आणि त्या ठिकाणी शैलेश लाहोटींनी 2 निवडणुका लढल्या. शैलेश लाहोटी 70-72 मतापर्यंत गेले. लोकसभेला आम्हाला 1 लाखाच्या जवळपास मतं असतात नेहमी. ह्याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे इथं हे एकतर अगदी सिद्ध. लातूरसाठी अनेक गोष्टी भारतीय जनता पार्टीने केल्या. आता जसं मुस्लिम समाजाची शादीखानी केला, त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी काही गोष्टी नवीन करण्यासाठी जे काही प्रस्ताव मागच्या काळामध्ये दिले होते त्यावेळेस आम्ही देशमुख पालकमंत्री झाले, इथलची महापालिका आहे त्यांनी मदत नाही केली, अनेक प्रस्ताव तसेच पडून राहिले. लातूरला सोलार सिटी करण्याचं शिवराज पाटलांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण नाही होऊ शकलं आम्ही देशमुखांच्या विरोधामुळे, पण ते आता पूर्ण करण्यासाठी आम्ही आता प्रस्ताव करतो. म्हणजे अशा अनेक गोष्टी आम्ही आता ह्या ठिकाणी करतोय. आता डीपीडीसी वगैरे ते हे रेग्युलर राहतील, म्हणजे त्याच्याबद्दल मी सांगितलं तर म्हणतील की हे तर आम्ही दिलं होतं. पण हे सोडून आता ह्या शहराचा पाणी प्रश्न सुटावा. म्हणजे आजही दुर्दैव असं आहे की पावसाळ्यामध्ये सुद्धा 8 दिवसाला पाणी येतं लातूरला, लोकांना त्याच्यात आनंद आहे. आणि मग ना केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये तुमची सत्ता आहे आणि हे झालं नाही ते झालं नाही असं तुम्ही भाजप म्हणून किंवा सत्ताधारी म्हणून यांच्याकडे बोट कसं काय दाखवता देशमुखाकडे? एकदम बरोबर. आत्ता लातूरला 8 दिवसाला पाणी पुरवठा मी आत्ता बोललो त्यासारखं. ते पाणी 4 दिवसाला यावं ह्यासाठी काय करावं लागणार होतं
तर पहिलं नियोजन आम्ही केलं की तिथून जे 110 किलोमीटरवरून पाणी येतं ते पाणी आल्यानंतर इथलच्या ESR पाण्याच्या टाक्या ज्या भरायच्या त्याच्यासाठीचा पिरियड आहे तो 8 दिवसाचा आहे, म्हणजे 12-13 टाक्या जे आहेत ते भरण्यासाठीच्या. आम्ही आता 220 कोटी रुपयाची योजना करतोय ती त्याच्यासाठीच आहे की अजून एक पॅरलल लाईन, आता 110 किलोमीटरची लाईन आहे त्याला पॅरलल लाईन टाकतोय आणि ती पॅरलल लाईन झाली की पाणी आता 4 दिवसाला पाणी यायला चालू होईल. हे सगळ्यात पहिलं काम आम्ही करतोय. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आता शहरामध्ये प्रचंड गदारोळ आहे, प्रचंड गोंधळ आहे, सगळ्या मला त्याच्या बाबतीत कधीतरी विषय पूर्ण मला बोलायचा आहे त्याच्यात. पण आता परिस्थिती अशी आहे की मागच्या काळामध्ये 15 वित्त आयोगातून 14 वित्त आयोगातून 13 वित्त आयोगातून जे पैसे हे भाजप सरकारच्या मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये आले त्याचा जर हिशोब तुम्ही काढला तर स्वच्छतेचे काम सोडून बाकीच्या गोष्टीमध्ये ते पैसे किती खर्च केले ह्याचा विचार करण्याची गरज आहे. विचार करा की 100 कोटी रुपये स्वच्छतेच्या कामासाठी DPR मंजूर झाला आणि ते पैसे महापालिकेला आले. महापालिकेने कुठे खर्च केले? आम्ही देशमुखांचेच महापौर होते, आम्ही देशमुखांचाच विरोधी पक्षनेता होता. म्हणजे लातूरातलं देशातलं हे पहिलं अनोखी उदाहरण असेल की महापौर त्याच पक्षाचा आणि विरोधी पक्षनेता त्याच पक्षाचा. आम्ही देशमुख त्यावेळेस पालकमंत्री होते, इथलचे आमदार होते, त्यांनी का नाही हे सगळ्या गोष्टी पुढे होऊन केल्या. हे झाला पहिला भाग. लातूरच्या रस्त्याच्या संदर्भामधला जो विषय तर लातूरमधला इंटरनल रस्त्याच्या संदर्भात अजून सुधारणा व्हायला पाहिजे होतं, त्या मताचं मी पण आहे. पण आम्ही देशमुख इथलचे स्थानिक आमदार आहेत त्यांनी काय केलं हे त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीनं जे माननीय नितीनजी गडकरींच्या नेतृत्वाखाली देशभर रस्त्याचा प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यात लातूरच्या आजूबाजूचे सगळे हायवे तुम्ही विचार करा. फक्त आता लातूर ते पुण्याला जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तेवढा रस्ता सोडला तर बाकी आपल्याला सगळ्या बाजूनी म्हणजे आपल्याला कनेक्टिव्हिटी आहे. हैदराबादला जा तुम्ही, अजून नांदेडला जा, अजून कुठेही तुम्ही जायचं, नागपूरला जा, औरंगाबादला जा, तर हे झाले. पण ह्याच्यामध्ये काय झालं की लातूरमधला जो तो विषय आहे तो माननीय विलासरावजी देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हापासून तो थांबलेला विषय आहे. आणि येडशी ते नांदेड जे चौपदरीकरण मंजूर झालं होतं त्याच्यामधला जो घोटाळा होऊन बसलेला कामाचा तो अजून सुटत नाहीये आणि त्याच्यामुळे फक्त तो राहिला. मग रस्त्याची कामं आम्ही एवढे प्रचंड मोठ्या प्रमाणावर केले. लातूर शहरामधल्या रस्त्यासाठी माननीय गडकरी साहेबांनी पैसे दिले. आता ज्यावेळेस या ठिकाणी रिंग रोडचं काम होत आहे, आता नवीन अजून एक रिंग रोड लातूरला आपण प्रस्तावित केलाय, त्याच्यासाठी ते पैसे आपण शेतकऱ्याच्या खात्यावर येऊन बसले ज्यांच्या जमिनी आपण घेतल्यात ते. आणि नवीन एक रिंग रोड आपण 1000 कोटी 996 कोटी रुपयाचा नवीन रिंग रोड लातूरला होतं. हे पैसे भाजपच देत आहे ना, भाजपचं सरकार देत आहे. नाही, अशी एक टीका होती की राज्य भाजपा तुमचा की या मतदारसंघासाठी मॅनेज होतंय आणि मॅनेज होतंय म्हणून काय केलं की गेल्या 5 वर्षात 10 वर्षात तुमच्या पक्षाने म्हणजे भाजपाने इथं लातूर शहरात चेहराच निर्माण होऊ दिला नाही किंवा नेतृत्वच निर्माण होऊ दिलं नाही. असं यात काही तथ्य आहे? मॅनेज होणे आणि चेहरा निर्माण केला नाही? नाही, असं नाही आहे. बघा, म्हणजे कुठलाही पक्ष, शैलेश लाहोटी भाजपमध्ये आले का आले? ते तिथं उपनगराध्यक्ष होते फक्त, त्यांनी काही काँग्रेसमध्ये तिकीट सुद्धा नाही मागितलं होतं किंवा समजा ते काँग्रेसकडून लढले पण नव्हते. पण भाजप काय करते की ठीक आहे, भाजपमधले जे आम्ही समजा लिडरशिप आहे कदाचित आमच्यापेक्षा पार्टीला निवडून येणारा कोण आहे, मग पार्टी सर्वे करते, बाकीच्या काही गोष्टीची माहिती घेते आणि त्याच्यावरती त्यांना असं वाटलं की हा उमेदवार निवडू शकतो म्हणूनच देतं ना. असं थोडंच आहे की शैलेश लाहोटीला मॅनेज करून भाजपने म्हणजे काँग्रेसने पाठवलं होतं की भाजपमध्ये म्हणून ते उभारले का? असं अजिबात नाही. भारतीय जनता पार्टी शिवाजी पाटील कव्हेकरांना का तिकीट दिलं पार्टीनं? त्यावेळेस ते आमदार म्हणून निवडून आले होते, नंतर परत त्यांची संधी लागू शकते का ह्या प्रयत्नातून हे केलं होतं. हे चुकीचा आरोप आहे. आणि काय होतं की देशमुख हे सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यात खूप खंबीर आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी कुणी आता म्हणजे उद्या भाजपकडून समजा सुधीर धुतेकर येऊ द्या किंवा अजून अर्चना पाटील येऊ द्या, देवदास काळे येऊ द्या किंवा अजून कोणी येऊ द्या इतर, तर ते काय म्हणतील माहिती काय, हे आम्हीच दिलेलं उमेदवार आहे, आम्हीच हे उभं केलेलं आहे. हे काय लोकांमधलं परसेप्शन ज्या पद्धतीने हे देशमुख करतात ना, हे लोकांनी समजून घेण्याची गरज आहे. आणि लातूरच्या बाबतीमध्ये तुम्ही मला सांगा की 36 नगरसेवक लातूरच्या लोकांनी दिले. लातूरच्या लोकांवर विश्वासघात करू शकेल पार्टी? जी पार्टी या ठिकाणी खासदार निवडून देते, 1 लाख मतं लातूरमध्ये इथं तयार आहेत भाजपचे. काय विश्वासघात नाही करणार तुम्ही, पण लातूरच्या जनतेचा अपेक्षा भंग झाला आहे. जिथं झिरो होतं तिथं तुम्हाला भाजपाला हिरो केलं होतं, पण त्याचं तुम्ही चीज केलं नाही, त्याचं किंवा मिळालेल्या संधीचं सोनं केलं नाही. ही एक घडलंय असं दिसतंय. नाही, निश्चित काय की पहिल्या 2.5 वर्षामध्ये भाजपचं सरकार होतं, महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने कामं करायची त्या पद्धतीने चालू होतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, महापालिकेवर भाजपचं सरकार असताना त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जी महापालिका 128व्या नंबरवर होती कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये, ती पहिल्या वर्षी ते 100च्या आत आली, दुसऱ्या वर्षी 10 मध्ये आली आणि तिसऱ्या वर्षी देशात पहिली आली. हे कुठल्या काळात झालं? चांगलं काम व्हावं म्हणूनच आहे ना. आमच्यातल्या काही लोकांचे काही अडचणी झाल्या, काही लोकांचे स्वार्थ अडवले असतील किंवा काही आणखीन याच्यात झालं, 2 नगरसेवक आमच्याकडे राहिले नाही आणि त्याच्यामुळे सत्ता गेली, त्याच्यामुळे हे सगळं होत गेलं. हे कराय तर भारतीय जनता पार्टीकडून निवडून आल्यामुळं ते दोष भारतीय जनता पार्टीला देणार, पण त्याच्यामधल्या काही लोकांच्या चुकीमुळं
काही प्रॉब्लेम झाले, पण हे तुम्ही म्हणल्यासारखं निश्चित आहे की लोकांचं मत आहे की बाबा ह्याच्यामध्ये आम्ही निवडून दिलं पण भाजपला इंटॅक्ट ठेवता नाही, हे निश्चित आमचं अपयश आहे, पण ह्याच्यामधून आम्ही शिकून काही चांगल्या गोष्टी करू, ह्याच्यात काही वाद नाही आहे. नाही, आता बोलत असताना तुम्ही एक दोन नावं सांगितली आणि त्यात तुमचं स्वतःचंही नाव सांगितलं की मी उत्सुक असेन. खरंच तुम्ही विधानसभा शहराची लढण्यासाठी तयार आहेत? 100%. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी 5 वर्ष नगरसेवक होतो फक्त. मी शहरामध्ये जे काही त्या काळामध्ये काम केलं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं लातूरमध्ये ग्रीन बेल्टवर अतिक्रमण होत होते आणि मी जनार्दन वाघमारे साहेब नगराध्यक्ष असताना त्याच्यावरती मी विषय मांडला, त्याच्यावरती मागं लागलो. 3 GB मध्ये त्याच्यात सारखं मागवतो. त्याच्यानंतर पहिल्यांदा व्हाईट पेपर म्हणजे लातूरमधल्या सगळ्या ग्रीन बेल्टमध्ये काय परिस्थिती आहे, कुठं अतिक्रमण आहे, किती बायचं कितीचं ग्रीन बेल्ट आहे, हे सगळं पहिल्यांदा माझ्या काळामध्ये झालं. एक दुसरा विषय मी तुम्हाला सांगतो, लातूरच्या LBTचा प्रश्न होता. 6 वर्ष आंदोलन चालू आणि LBTच्या प्रश्नामध्ये मुख्यमंत्री ज्यावेळेस म्हणजे इथलचं महापालिका झाली आणि महापालिका झाल्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार आलं. भाजपचं सरकार आल्यानंतर LBT जो आहे तो आधी जी जकात मिळत होती त्या जकातीच्या अनुषंगानं हे इथं मिळत असतो. पण नेमकं झालं काय, लातूर, परभणी, चंद्रपूर 3 महापालिका झाल्या आणि 3 महापालिका झाल्यानंतर सगळ्यात कमी म्हणजे सगळ्यात मोठं शहर लातूर असताना सगळ्यात कमी शासनाचं अनुदान जे LBTचं अनुदान मिळालं ते लातूरला मिळायचं. आणि त्याच्यामुळे काय झालं की लातूरला बराच वर्ष मधला काळ असा गेला की 1-2 वर्ष कर्मचाऱ्याचे पगार पण वेळेवर होत नव्हते आणि कुठलेही विकास कामं नाही झाले. त्या काळामध्ये लोकांना LBTच्या नोटीस यायच्या, सगळे व्यापारी परेशान होते, त्रस्त होते. त्या काळामध्ये अमित देशमुख आमदार होते, त्यांनी व्यापाऱ्यांचा प्रश्न सोडवायचा विषय नाही केला. पण मी स्वतः त्या ठिकाणी त्याच्या काही व्यापाऱ्यांना घेऊन गेलो आणि हे जर LBT रद्द करायचं असेल मागच्या तारखेपासून तर त्याचा अधिकार अर्थमंत्र्याकडे नसतो, मुख्यमंत्र्याकडे असतो. देवेंद्रजीकडे गेलो, इथलचे काही व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आम्ही सोबत घेऊन गेलो, प्रदीप सोलंकी असतील, पुनबाळे असतील, असे बरेच जण आम्ही घेऊन गेलो आणि तिथं बैठक लावली देवेंद्रजीपाशी आणि तो LBTचा विषय तो आम्ही माफ केला. आता या ठिकाणी तुम्ही जर कधी विचारला तर 2016ला प्रचंड मोठी पाणी टंचाई आली आणि पाणी टंचाईनंतर जे लोकांनी टँकरनी पाणी पुरवठा केला होता त्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर बिलं अडकले होते. बिलं अडकल्यानंतर त्या ठिकाणी 25 कोटी रुपयाचे बिलं अडकले. 1 रुपया देण्यासाठी अमित देशमुख कुणाला बोलायला तयार नव्हते आणि अख्तर मिस्त्री त्यावेळेसचे महापौर तत्कालीन माझ्यासोबत आले आणि त्यांनी सांगितलं की हे आपल्याला देवेंद्रजीकडून करून घ्यावं लागणार आहे, नाहीतर लोक इथं माझ्या घरासमोर बसायला लागले रोज. मी त्यांना देवेंद्रजीकडे घेऊन गेलो आणि त्यावेळेस ताबडतोब एका दिवसात देवेंद्रजींनी 15 कोटी रुपयाचा निधी इथलच्या जे 16 मध्ये जे पाणीचे टँकर लोकांनी पुरवलं ते त्याच्या बिलासाठी दिले. हा एकच विषय नाही, लातूर शहरातल्या कचऱ्या म्हणजे प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी प्रचंड आंदोलनं केले होते. त्या ठिकाणी आम्ही कोर्टातही गेलो होतो, सगळं झालं होतं आणि त्या ठिकाणी कचऱ्याच्या विषयामध्ये मार्ग निघत नव्हता, तो मार्ग काढून देण्याचं काम मी केलं. त्यावेळेस अमित देशमुखांना मी सुचवलं आणि त्यावेळेस इथलच्या स्थानिक लोकांनी त्यावेळेस काम घेतलं आणि आत्तापर्यंत 7 वर्ष ते काम चाललं व्यवस्थित. हे झालं. पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मला आठवतं की मी त्या संदर्भात आत्ता ही नवीन पाईपलाईन 220 कोटीची होती, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो मी चिंचोली साहेब की लातूरच्या आजूबाजूला सैन नागझरी 2 धरणं आहेत आणि ते फक्त 15 किलोमीटरवरून अंतर आहे फक्त. ते जरी आपल्याला सस्टेन करता आली असती पाईपलाईन तर आत्ता 110 किलोमीटर येणारं जे पाणी आहे ना त्याच्याऐवजी ही 15-15 किलोमीटरवरून जर पाणी आणता आलं तर आपण आत्ताच हे 6 दिवसाला किंवा 5 दिवसाला पाणी देऊ शकलो असतो. त्याच्यासाठी मी प्रयत्न केला पण मी त्याच्यात यशस्वी नाही होऊ शकलो. मला सगळ्यात मोठं कौतुक करायचं सुधाकर तेलंग आपल्याकडे कमिशनर होते आणि त्या काळामध्ये विलासराव देशमुख साहेबांनी प्रचंड प्रयत्न करून रेल्वेची जागा आपल्या महापालिकेच्या ताब्यात दिली आणि रेल्वेला पुण्यामध्ये त्यांना पाहिजे होती तिथं त्यांना जागा दिली शासनाने. पण हा रस्ता अजूनपर्यंत या ठिकाणी मार्गी लागलेला नाही आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की सुधाकर तेलंगनी आत्ता म्हणजे शाहू चौकापासून ते 12 नंबरपर्यंत पॅरलल 2 रस्ते होतील अशा पद्धतीने त्यांनी प्लॅनिंग केलं आणि ते केलं. आज अमित देशमुखांना ह्या गोष्टीची जाणीव नाही आहे. आता तो जो रस्ता आहे त्याच्या संदर्भात मी कायम पाठपुरावा करतोय. तो रस्ता म्हणजे काय झालं, आता पार्किंगचं ठिकाण, भाजी मार्केट, दारूचे अड्डे, अवैध धंद्याचे सगळे हे कचरा, त्याच्यानंतर ते खनिपशी अजून काही अवैध धंदे होतात, हे सगळे ह्याच्यासाठी हे वापरलं जातं. त्याच्यासाठी मी पाठपुरावा करतोय पण ते होऊ नाही शकलं त्याच्यामध्ये. त्या गोष्टी काही करतो अजून मी. लातूर जिल्ह्यामध्ये ना निलंगा असेल, लातूर ग्रामीण असेल किंवा औसा असेल या मतदारसंघात कोण उमेदवार असेल यासाठी त्या नेतृत्वाने म्हणजे एक प्रयत्न केला. पण लातूरसाठी आपल्याला हे लढायचं आहे, हा उमेदवार असला पाहिजे असं काही काम पक्षाने केलंय का? आता अशा पद्धतीने काही काम नाही झालं हे खरं आहे, पण आता आम्ही सगळेजण एक झालो. आता मी जुने जे कार्यकर्ते मागच्या 10-15 वर्षापासून काम करतात असे मी आहे, देवीदास काळे आहे, प्रदीप मोरे आहेत,
शैलेश गोदमुंडे आहेत, प्रेरणा होनराव आहे, असे आम्ही एक 5-6 जण, गुरुनाथ मगे आहेत, आम्ही एक 5-6 जण आम्ही एकत्र आलो आता. आणि नवीन लोक मागतायत, त्यांनी मागणं गैर नाही आहे, त्यांनी 100% मागितलं पाहिजे. प्रत्येकाची इच्छा अपेक्षा असते. आता मनोज सूर्यवंशी म्हणून मागतोय, त्याच्यानंतर आणखीन काही अजित पाटील कवेकर मागतोय, अर्चना पाटील चाकूरकर मागतोय. आमची आता ह्यावेळेस विनंती सगळ्याला अशी आहे, म्हणजे आम्ही सगळेजण 5-6 जण जुने सगळेजण आमची सगळ्यांना अशी विनंती करतो की आम्ही आता प्रत्येक वेळेस, म्हणजे एकदा गोदमुंडे झाले, दुसऱ्यांदा शिवाजी पाटील कवेकर झाले, 2 वेळेस लाहोटी झाले. आता ह्यावेळेस आमच्यातल्या कार्यकर्त्याला संधी मिळू द्या, आमची काम करायची इच्छा आहे आणि आमच्यासाठी पाठीमागे राहावं ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि हे आमच्यापैकी कुणी एखादा उमेदवार राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. शेवटी पार्टी निर्णय घेईल, तो अंतिम असेल. नाही, आमचे म्हणजे तुम्ही असं कसं पक्षांतर्गत गट पाडता. मग आता अर्चनाताई पाटील लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तुमच्याकडे आलेले आहेत, अजित पाटील कवेकरही आलेले आहेत, ते तुमचे नाहीत असं वाटतं तुम्हाला? नाही, माझं उलटं असं मत आहे की त्यांना तर मिळालं पाहिजे. आम्ही काही 4 वेळेस उमेदवारी मिळाल्यावर आम्ही कोणाला नाही म्हणलो ना. फक्त आता ज्या वेळेस हे होत आहे की त्यावेळेस असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचं मत आहे की आपल्यापैकी कोणतरी लढलं पाहिजे, जे जुने अनेक दिवसापासून काम करतात. झाला काय, आमचा अनुभव असा इतका वाईट आहे की दोन्ही वेळेस 2 जण आले, ते वापस निघून गेले काँग्रेसमध्ये. परत आता कवेकर वापस आले. आता शैलेश लाहोटी 2 वेळेस लढले. आता परिस्थिती अशी की शैलेश लाहोटी सक्रिय राजकारणात भाजपच्या आता तर नाही आहेत. आता मला म्हणजे ते झाले तर आनंदच आहे मला, परत सक्रिय ते नाही आहेत. मग काय होतं की इथं ताकद लावणारे जे कार्यकर्ते आहेत ना, त्यांची अडचण अशी होती की निवडणुकीपुरतं काम नाही, निवडणुकीच्या नंतर त्यांना मदत कोण करतं ही सगळ्यात मोठी अडचण आहे कार्यकर्त्याची. आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं मत आहे की बाबा जे राहू शकतात कायमस्वरूपी, अशा कोणी तर राहिले तर आम्हाला ताकदीनं तुमच्यासाठी काम करता येईल, ही कार्यकर्त्याची भावना आहे. आणि त्यांना मागणं, त्यांच्याला देऊ नये ह्या विषयाची आम्हीच नाही, पार्टी जो निर्णय घेतो तो आम्हाला अंतिम आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण आमची इच्छा आहे की आमच्या जुन्यापैकी कोणी काम केलं तर आणखी थोडंसं फायद्याचं असू शकतं. शिवराज पाटलांच्या सुनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा एक मोठा पक्षप्रवेश झाला भाजपात. आणि जवळपास त्यांना उमेदवारी निश्चित आहे अशा पद्धतीचं एक वातावरण आहे. आणि त्याच उमेदवार आहेत, त्या फिरती आहेत. आणि एक मतदारांचा एक समज असा आहे की भाजपाच्या वतीनं अर्चनाताई पाटील चाकूरकर या उमेदवार राहणार आहेत लातूर शहरासाठी. मग त्यांना जर उमेदवारी पक्षाने दिली तर तुमचा काही विरोध आहे? नाही, आमचा विरोध असाच कारण नाही आहे. पण भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाचाही प्रवेश होताना कुणीही उमेदवारी ही त्या ठिकाणी डिक्लेअर केली जात नाही किंवा दिली जात नाही. नाहीतर त्याच दिवशी डिक्लेअर करून सांगितलं असतं त्यांनी, देवेंद्रजींनी ज्या दिवशी प्रवेश झाला त्या दिवशी. कदाचित तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की मी एकमेव माणूस आहे, 2019ला अर्चना पाटलांच्या तिकिटासाठी ज्यावेळेस जे काही कोणी लोक प्रयत्न करतो त्याच्यामध्ये मी होतो. आणि रात्री 11:15 वाजता मला सुधीर भाऊ आणि देवेंद्रजींनी विचारलं की त्यांचा निर्णय काय आहे. आणि मी रात्री 11:15 वाजता अर्चना पाटलांकडनं निरोप घेतला की तुमचं काय ते एकदा सांगा, त्याच्यासाठी हे सगळं अडलंय. आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं की मी काही काँग्रेस सोडणार नाही, मी काँग्रेसमध्येच आहे. म्हणजे त्यांनी भाजपमध्ये या मताचा 100% मी आहे. त्यांना पार्टीनं उमेदवारी डिक्लेअर केली असती तर आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करतं. देवेंद्र फडणवीस एकटे निर्णय नाही करू शकत, बावनकुळे नाही करू शकत कुणी. आणि त्याच्यामुळं समजा जे पार्टीचा निर्णय होईल तो अंतिम असेल, तो वेगळी बाब आहे. पण आमचं असं मत आहे की उमेदवार म्हणून त्यांना काही पार्टीत आलाय अशातला विषय नाही आहे. ते आलेत भाजपमध्ये, त्यांचं खूप स्वागत आहे, काही वाद नाही त्याच्यात. अशी परिस्थिती अजितच्या बाबतीत असेल किंवा त्यांच्या बाबतीत असेल. राज्यामध्येच ना मराठा वर्सेस ओबीसी असं एक वातावरण निर्माण झालंय. आणि योगायोगाने या मतदारसंघामध्ये, लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा संख्या कमी आहे इतर मतदारसंघाच्या तुलनेमध्ये, आणि ओबीसी किंवा गैर मराठा अधिक आहेत. याचा कसा फायदा होईल आपल्याला? आता 1.25 लाखाच्या आसपास ओबीसी या ठिकाणी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच समाज आले समजा. आणि त्याच्यामध्ये 1.25 लाख ओबीसी आहे, ओपन कॅटेगरीतले काही आहेत. आणि मग काँग्रेसच्या बाजूने जे समजा झुकणारा समाज आहे, थोडक्यात आपण समजू की ज्या समाजाला काँग्रेसने काहीच नाही दिलं, मुस्लिम असतील, दलित असतील, ते समजा त्यांच्या बाजून झुकतील असा लोकांचा समाज आहे. ते आम्हालाही मतं मिळतात त्यातले काही, पण तो आहे. तर मग त्याच्यामध्ये आत्ता परिस्थिती अशी आहे की समजा मराठा त्या माननीय जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे कदाचित काँग्रेसकडे काही बाजूनी वळलाय असं दिसतोय. पण अशा परिस्थितीमध्ये ओबीसी हा एकवटला गेलाय. आणि त्यावेळेस असं परिस्थिती आहे की आत्ता ह्या वातावरणामुळे की ओबीसीच्या मतावरती ओबीसीचा आमदार या ठिकाणी व्हावा ह्या दृष्टीने लोक बघतात. आणि त्याच्यामुळं मराठा अगेन्स्ट ओबीसी ही जी लढाई चालली आहे, त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्याला ओबीसीचे मतं मिळून आणि बाकीचे काही ओपनमधले मतं मिळून 100% या ठिकाणी भाजप विजय होणार आहे. या ठिकाणी मराठा वर्सेस ओबीसीचं ध्रुवीकरण खूप मोठ्या प्रमाणावर झालं. दुर्दैवानं हे म्हणजे आता ज्या पद्धतीने चाललं ते व्हायला नाही पाहिजे. आता मी फार छोटा कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की म्हणजे राजकीय ध्रुवीकरण, म्हणजे समजा ठीक आहे हे आंदोलनापुरतं आणि ह्याच्यापुरतं असतं तर गोष्ट वेगळी, पण हे सोडून राजकीय ध्रुवीकरण झाल्यामुळं लोकसभेला त्याचा फटका बसला. आणि हे ह्या पुढच्या काळामध्ये जे आत्ता फक्त एकच झालं
की लोकसभेला आम्ही काही गाफील राहिल्यामुळे आमच्या काही सीट्स गेल्या, पण आत्ता भारतीय जनता पार्टी एवढ्या मोठ्या ताकदीने काम करते, ओबीसीचे मतं एकत्र करायचं काम करते आणि त्याच्यामुळं ओबीसीचे मतं एकत्र करून भाजपला मतदान करणारे बाकीचे ओपन लोक एकत्र होऊन महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त सीट निवडून भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी परिस्थिती आहे. राजकारण म्हटलं की मराठा समाज आलाच. तुम्ही ब्राह्मण समाजाचे आहात आणि या राजकारणात या मतदारसंघामध्ये मराठा किंवा इतर प्रभावी असा ओबीसी सोडून तुम्हाला उमेदवारी मिळेलच का? आणि तुम्हाला उमेदवारी मिळण्यासाठी तुमची असं प्रदेश पातळीवर किंवा केंद्रात असं काही लिंक आहे का तुमची? नाही, लिंक हीच आहे की मागच्या 32 वर्षापासून पक्षाचं काम करतो, हीच माझी लिंक आहे. फक्त आता त्याच्यामध्ये कसं आहे की आपण लातूरचं दुर्दैव साहेब, म्हणजे मला वाईट वाटतं आणि मी त्या विषयावर आता मी लातूरमध्ये फिरायला चालू करतोय. सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही जात पैसा हे बघून जर लोक मतदान करत असतील तर त्याची अवस्था बकाल लातूरची होणार आहे. माझ्याकडे जात नाही आहे हे मान्य आहे, माझ्याकडे पैसा नाही हे मला मान्य आहे, पण माझ्याकडे काय लातूरच्या विकासाचा ब्ल्यूप्रिंट माझ्यापाशी आहे. मी तुम्हाला सांगतो की लातूरच्या वेगवेगळ्या विषयात म्हणजे महापालिकेच्या सगळ्या विषयामध्ये माझं स्वतःचं स्वतंत्र एक विजन आहे आणि त्याच्यामुळं लोकांनी जातपात बाजूला ठेवून कोण लातूरसाठी काम करू शकतो तर त्यासाठी लोकांनी या ठिकाणी उमेदवार निवडला पाहिजे. माझी जात ब्राह्मण आहे, मी जातीने ब्राह्मण जरी असलो तर मी 1982 पासून ह्या लातूर शहराचा नागरिक आहे. या लातूर शहरात होणाऱ्या प्रत्येक जडणघडणीचा मी साक्षीदार आहे आणि मला माझी संस्था ठेवण्यासाठी काही मला राजकारण नाही करायचं, मला काही पैसे कमवण्यासाठी नाही करायचं, मला काही सत्तेचं मोह आहे म्हणून नाही करायचं. मी तर तुम्हाला माहिती आहे मी नगरसेवक म्हणून मी एकदा निवडून आलो, 2 वेळेस पडलो, मी नंतर घरी पण म्हणजे फार पुढे नाही हे करत, कारण मी लोकात काम करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे कुठल्या पदासाठी कुठलं हे मिळावं म्हणून मी कधीच नाही केलं. ओपन महापौर असताना सुद्धा मला पार्टीनं फॉर्म भरायला सांगितलं, काढून घ्यायला सांगितलं, मी काढून घेतला. माझं असं मत आहे की लातूरच्या लोकांनी ह्याच्या बाहेर आलं पाहिजे. ही घराणेशाही, हे पैसा, हे सत्ता, संस्था ह्याच्या बाहेर जोपर्यंत लातूर येणार नाही ना तोपर्यंत लातूरचा विकास होणार नाही. साहेब मला एक सांगा, हे लातूर सर्वसामान्य लोकांनी उभा केलेलं हे असामान्य लातूर आहे. आज लातूरची पहिली ओळख बाजारपेठ म्हणून झाली, दुसरी ओळख शिक्षणाची पंढरी म्हणून झाली आणि आज म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये लातूर माहेरघर आहे. साहेब मला सांगा, आत्ता लातूरच्या डॉक्टरांची काय अवस्था आहे? इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास झाले, कदाचित कमी जास्त प्रत्येक ठिकाणी असू शकते, पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांना त्रास झाले सगळ्या डॉक्टर लोकांना. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं सगळ्या काम आहे. दुसरं, मी MIDC मध्ये माझे उद्योग आहेत, MIDC मध्ये माझे काही लोकांनी म्हणजे सगळ्या लोकांशी संबंध आहेत, तिथलच्या अनेक अडचणीमध्ये मी त्या ठिकाणी राहिलो. मी वार्डामध्ये काय काम केलंय जमिनीवर राहून हे तुम्हालाही माहीत आहे. आणि त्याच्यामुळं जात पात हे लोक लातूरचे ज्यावेळेस विकासावरची मतदान करतील त्यावेळेस हे बघणार नाहीत. माझं ह्यावेळेस तुम्हाला दावा आहे, म्हणजे कुठलीही जात कुठलाही पैसा या ठिकाणी काम करणार नाही, फक्त प्रामाणिक लोकांच्या विकासासाठी जो काम करणारा उमेदवार आहे त्यालाच लोक निवडून देतील. आणि मी माझी जात जरी कमी असली तरी 25,000 ब्राह्मण समाजाचे मतदार आहेत या ठिकाणी. आणि त्याच्यामुळं ह्या जात मी म्हणजे जात हा विषय बाजूला राहू द्या, पण मी लोकात काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या विजनच्या बाबतीमध्ये लोक मला सांगतायत की बाबा तुमचे विजन किंवा आम्ही जे बाकीच्या मुलाखती ऐकल्या ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही हे करताय, तर त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे. मला बाकी कुठल्या गोष्टी मला जायचं नाही. मी गरीब आहे, माझ्याकडे आर्थिक परिस्थिती माझी निवडणूक लढवायची नाही आहे, माझ्याकडे जात नाही आहे, पण लातूरच्या विकासाचा भुकी माणूस आहे मी. लातूरचा विकास चांगल्या पद्धतीने होणार आहे ह्याच्यासाठी मी 100% काम करणार आहे. आणि ह्याच्यासाठी लातूरच्या लोकांनी जर मला उमेदवारी मिळाली तर निवडून द्यावं या ठिकाणी तुमच्या अनुषंगाने मी विनंती करतोय. मला वाटतं एकदा तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली होती आणि असं काही आहे का की तुम्ही कुठं ज्योतिषी बघितलंय का, भविष्य बघितलंय का, की तुमच्यात एक आमदार होण्याचं एक योग आहे किंवा असं कोणी सांगितलेलं आहे? खरं तर राजकारणामध्ये काम करतोय मी. विधान परिषद लढली, दिलीपराव देशमुखांसारखा एवढा मोठा व्यक्ती त्या ठिकाणी होता, विलासराव देशमुखांचा मुख्यमंत्री होता, काळेकार त्या ठिकाणी झाला होता, तर त्या ह्याच्यामध्ये मी डळमळलो नाही. दिलीपरावांच्या विरोधात 7 उमेदवार होते, 7 मध्ये त्यांनी आणि मी राहिलो 5 उमेदवार त्यांनी काढून घेतले. सगळ्यांना सांगितलं काय समजून काय कुठल्या पद्धतीने काढलं त्याच्याबद्दल मला नाही बोलायचं. आणि मला काही गोष्टी होत्या की मला तुम्ही काढून घ्या आहे ते ह्या पद्धतीने मला काही जे व्हायचं ते झालं, पण मी त्याच्यातून मागं तसुभरही हटलो नाही. मी माझी पार्टीची निष्ठा त्या ठिकाणी दाखवून आणि मी आत्ता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा ह्याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की मला उमेदवारी मिळाली तर मी मागच्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत ज्या अडीअडचणी लातूरच्या झाल्यात त्या सगळ्या साफ करून मी लातूर एक विकसित लातूरकडे मी घेऊन जाणार. लातूरचं देशमुख कुटुंब आहे ना, हे निवडणूक जिंकण्यासाठी एक तंत्र अवगत केलेलं कुटुंब आहे असं म्हणतात. त्यांच्याकडे एक टेक्निक आहे, ते पक्ष मॅनेज करतात, नेते मॅनेज करतात आणि वेगवेगळ्या विरोधी पक्षातले देखील. तर त्या तंत्रापुढं तुम्ही टिकाल? झालं काय
की मागच्या काळामध्ये विलासराव देशमुखांचं जे काही समजा वलय त्याच्यावरती लोक बोलत गेले आणि साहजिकच त्यांच्या निवडणुका होत गेल्या. अमित देशमुखच्या ह्याच्यामध्ये अजिबात अशा प्रकारचं काही ते हे होऊ शकलं नाही, त्याने मॅनेज केलं नाही केलं हे बोलणं वेगळी गोष्ट आहे. पण ते निवडणुकीचं तंत्र म्हणजे काय, पैसा, कारखाने आणि त्याच्यातून जी काही म्हणजे समजा सत्ता संपत्ती ह्याच्यातूनच परत त्याच्यामध्ये जायचं, लोकांचेच पैसे घ्यायचे, लोकांचेच कडून पैसे आणायचे, तेच पुन्हा लोकांना द्यायचे, हेच तंत्र कसं असू शकतं मला सांगा. देशमुखांना ह्यावेळेस फक्त एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ह्यांना दलित समाज मुस्लिम समाज म्हणजे ह्यांच्या खिशातला वाटतो, म्हणजे ह्यांना काही नाही दिलं तर हे पाठीमागच येणार, ह्या पद्धतीने ते काम करतात. ह्यावेळेस दलित समाज त्यांच्यासोबत 100% नाही राहणार हे तुम्हाला सांगतो. या ठिकाणी मुसलमान समाज 100% त्यांच्यासोबत राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामुळं ह्या वेळेसचा त्यांचा पराभव ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ तुम्ही लिहून घ्या सर. आणि त्याच्यामुळे हे तंत्र मंत्र ह्या गोष्टी काहीच चालणार नाहीत. मी लोकात काम करण्याकरता, मी जरी ब्राह्मण समाजाचा असलो तरी मी लोकात काम करतोय आणि त्याच्यामुळं मी राजकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या ज्या काही समजा स्वतःच्या अपेक्षा आहेत त्याच्या दृष्टिकोनातून मला आमदार व्हावं वाटतं. त्याच्यासाठी मी काही ज्योतिष वगैरे हे पाहत नाहीये, पण सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये माझं नाव आहे. सर्वसामान्य लोकात लातूर शहरातल्या 50% लोक मला ओळखतात आणि तो प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ओळखतात. हीच माझी ओळख आहे. त्याच्याच जीवावर मला निवडणुकीला पुढे जायचं आहे. म्हणजे या निवडणुकीमध्ये आमदार अमित देशमुख यांना त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्याई कामाला येणार नाही. आता विलासराव देशमुख साहेबांची पुण्याई किती दिवस असू शकते? 1 टर्म आहे, 2 टर्म आहे. बरं, तुम्ही काम केले तर तुम्हाला लोक 100% समजा तुम्ही 50% काम केलं तर 50% ठीक आहे बाबा विलासरावचा मुलगा म्हणून करतील. तुमचं काम 0% म्हणजे 35% सुद्धा तुमचं काम नाही पास होण्या इतपत. आणि कसं होईल मला सांगा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज दुसरा मी तुम्हाला दावा करून आजच सांगतो, जर अमित देशमुख या ठिकाणी आमदारच होऊ शकत नाहीत आणि जरी ते निवडणूक लढले तर 10 वर्षासाठी डिस्क्वालिफाय होईल. ही निवडणूक आणि पुढची निवडणूक त्यांना लढता येणार नाही हे आज मी तुमच्या माध्यमातून सांगतो. काय विषय आणि काही नाही हे आज या ठिकाणी मी नाही सांगणार, पण मी तुम्हाला निश्चितपणाने सांगतो की अमित देशमुख ही निवडणूक आणि पुढची निवडणूक हे लढवू शकणार नाहीत. जरी समजा हे निवडणूक त्यांनी लढली चुकीच्या मार्गाने तरी सुद्धा न्यायदेवता कुठेतरी बसलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून अमित देशमुखांचा डिस्क्वालिफिकेशन 100% लिहून घ्या तुम्ही होणार आणि ते मीच करणार आणि 10 वर्ष पुढच्या त्यांना निवडणूक लढवता येणार नाही हे आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. शेवटी या मतदारसंघातील मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल किंवा एक पक्ष म्हणून किंवा संभाव्य उमेदवार म्हणून? लातूरच्या म्हणजे सामान्य लातूरला असामान्य बनवण्याचं काम इथलच्या सर्वसामान्य लोकांनी केलं आहे. माझी सगळ्या मतदारांना एकच विनंती आहे की तुम्ही आता ह्याच्यामध्ये जात पात न पाहता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सत्ता संपत्ती संस्था ह्याच्यासाठी काम करणारे लोक बाजूला ठेवून सर्वसामान्य माणूस तुम्ही निवडून द्या, तरच ह्या बकाल लातूरचं तुम्हाला चांगलं सुरेख सुंदर लातूर पाहायला मिळेल. हे अशीच जर परिस्थिती लातूरची राहिली तर पुढच्या काळामध्ये लातूरची वाताहत होऊन जाईल. आज लातूर शहर उभा करण्यामध्ये अनेक लोकांचा वाटा आहे. तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या प्रयत्नामुळे हे शहर वाढलंय, हे शहर मोठं झालंय. ह्या शहर उंचीला न्यायचं जर असेल तर तुम्ही जात पात हे घराणेशाहीतून बाहेर या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर तुम्ही या ठिकाणी निवडून दिलं तर या ठिकाणी ह्या लातूरचा एकदम म्हणजे आता मी परत ते शांघाय बेंगलोर अमित देशमुख म्हणतात तसं नाही म्हणणार, पण ह्या लातूरला अतिशय चांगला आणि सुरेख सुंदर लातूर होण्यापासून कुणीही थांबू शकत नाही. फक्त लोकांनी परत एकदा लक्षात ठेवलं पाहिजे की सर्वसामान्य उमेदवार हा त्यांचा ठेवला पाहिजे. मी आत्ता एक म्हणजे माझ्या दृष्टीने मी थोडं मन आत्ता हे मन आपण म्हणतो मराठीमध्ये तसं की परिवर्तनासाठी अधीर आणि त्याच्यासाठी सुधीर. अरे वा, हे आता स्लोगन घेऊन मी या ठिकाणी लोकांच्या समोर जातोय. माझी विनंती आहे लोकांना की सर्वसामान्य एक तुमच्यासारख्या कुटुंबातला माणूस या ठिकाणी उमेदवारी मागतोय आणि जर मला पार्टीने दिलं तर आपण सर्वांनी पार्टीचे माझ्या पाठीशी राहावं एवढंच या ठिकाणी विनंती करतोय. हे आहेत सुधीर दुत्तेकर, जे संभाव्य उमेदवार असं समजले जातात. निश्चितच त्यांच्याशी आपण अर्धा तास सुमारे चर्चा केली तर या शहराचे 3 टर्म सतत आमदार असलेले अमित देशमुख यांच्यापेक्षा वेगळे विचार आहेत, चांगले विचार आहेत असंच आम्हालाही जाणवतं आहे. धुत्तेकरजी, आपल्याला पुढील भविष्यासाठी आमच्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा आहेत. एक तर तुम्ही निवडून याच या किंवा तुमच्या पक्षाचा येणार असेल किंवा या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडणार असेल तर त्या तुमच्या कार्याला आमच्याही शुभेच्छा आहेत.